महत्त्वाची बातमी। राज्यावर संकट आलं की आढावा घेऊन केंद्र मदत करतं असं अजित पवार यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी शहांकडे मदतीची मागणी केल्याचं सुद्धा अजित पवारांनी सांगितलंय। तर मुख्यमंत्र्यांना शहांना निवेदन द्यावं लागतं हे हास्यास्पद आहे। मोदींकडे मागणी कसली करता, त्यांच्या दारात जाऊन बसा असं म्हणत संजय राऊतांनी टीका केली आहे। दुसरीकडे मदत घेऊनच या, नाहीतर दिल्लीतच थांबा असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। पंजाबमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये या गेल्या महिन्यामध्ये अशा प्रकारचं घडलं, त्यावेळेस तिथं मदत झालेली आहे। आणि महाराष्ट्रात पण ज्या वेळेस अशा प्रकारची संकट आलेली आहेत किंवा देशातल्या कुठल्याही राज्यावर आलेली आहे, त्यावेळेस साधारण आढावा घेऊन केंद्र सरकार मदत करत असतं। आणि म्हणून ती मागणी स्वतः गृहमंत्री मुंबईत संध्याकाळचा कार्यक्रम होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी केलेली। मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यावं लागतंय। आम्हाला शेतकरी निवेदन देतं कितपर्यंत मला माहिती आहे। ठिकठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांनी निवेदन दिले प्रत्येक गावात। आता देशाच्या गृहमंत्र्यांना, सहकार मंत्र्यांना, क्रिकेटच्या बादशाला सुद्धा निवेदन द्यावं लागतंय। मुख्यमंत्र्यांना, डेप्युटी सीएमना ही अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे ना। निवेदन देतात हे राज्यकर्ते आमचे। प्रधानमंत्र्याकडे मागणी कसली करतात, जाऊन बसा दारात त्यांच्या दारात, धरणं धरा, आई मत तेर आहे दुरुस्त आहे असंही म्हणायला हरकत नाही। एप्रिल पासून का झोपा काढत होते का? आणि सातत्याने शेतकरी अडचणीत असताना आजपर्यंत केंद्रामध्ये जाण्याची सुबुद्धी यांना सुचली नाही। आता जर सुचत असेल तर त्यांना शुभेच्छा आहे, मात्र चांगले दिवे लावून दिल्लीहून परता, नाही तर दिल्लीहून पुन्हा हात चोळत येतील आणि हात हलवत येतील। असं करू नका। आणि हात हलवत न येता तिथूनच काहीतरी मदत घेऊन या, तोपर्यंत दिल्लीला थांबा, नाहीतर वापस येऊच नका। एवढंच या निमित्ताने आम्हाला